जेव्हा स्वानंदी पळाली ना अर्जुनला घेऊन, तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या काळजाचा तुकडा नेलाय. मी परत अर्जुनला हातात घेईन की नाही, मी पाहीन की नाही त्याला. पण नाही, तू परत आणलंस त्याला, म्हणून आभारी आहे. मॉम तू पण ना. बस तू बस. अरे बस 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 बस. आणि ऐक डॅड मॉम, इथून पुढे अर्जुनला मी तुमच्यापासून दूर कधीच करणार नाही. मी त्याची काळजी घेईन, मी त्याच्यावर लक्ष ठेवेन. बरं चला मॉम, तू प्लीज जेवून घे. फार मोठे शेफ आहेत, त्यांनी आजचं जेवण बनवलंय. मॉमला चिडवतोयस ना? नाही ग मॉम, डॅड हो की नाही हो? हो हो, खरंच खूप मोठे शेफ आहेत ना, त्यांनी आजचं जेवण बनवलंय की नाही? चला मी आज मॉमला भरवणार. ठीक आहे. माझं बाळ, तुला माझी आठवण येत असेल ना? तू कसा राहतोयस माझ्याशिवाय? तुझ्या आईला पण तुझी खूप आठवण येतीये. बघा ना मॅडम, मी केव्हाच खेळवते याला, पण रडायचं थांबतच नाहीये. मॉम तू बस, मी घेतो. द्या. ऐश अर्जुन, ऐ अर्जुन, काय झालं? बघा बघा तुम्हाला कोणी घेतलंय बघा. डॅडने घेतलंय तुम्हाला. अरे बापले, आता काय काय करायचंय अर्जुन? बहुतेक भूक लागली असणार त्याला, त्याची आई नाहीये ना घरी. मॅडम आपण एक काम करूया का, अर्जुनला स्वानंदीकडे देऊया का? तिच्याकडे गेल्यावर तो शांत होतो.